तर मित्रांनो, आज आपण बघणार आहे म्हणजे बँक खातं यांचे आधार कार्ड कसं लिंक करायचं। तर नमस्कार मित्रांनो, आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे। काल जो आपण व्हिडिओ बघितला तो म्हणजे तहसील मधला जो व्हिडिओ होता, त्यामध्ये तहसील मध्ये मी माझे पूर्ण डॉक्युमेंट पहिलेच जमा केले होते, तरी विचारपूस केली आणि त्यांनी मला पूर्ण सांगितलं तिथं आणि मी तहसीलमधून बाहेर निघालो। त्यानंतर मी बँकेमध्ये गेलो। तर बँकेमध्ये गेल्यानंतर मी विचारलं तिथं की माझे बँक खाते केवायसी आहे का, म्हणजे डीबीटी आहे का। तर त्यांनी मला नाही सांगितलं। तर त्यांनी मला एक फॉर्म दिला, तो फॉर्म तुम्ही बाजूला पण बघू शकता कसा दिला। तर त्या फॉर्म मध्ये होतं लिहिलं असं होतं, खात्याशी आधार कार्ड जोडण्यासाठी अर्ज, म्हणजे हा बँक खाता जो आपला आहे त्याला आधार कार्ड जोडण्याचा एक अर्ज, म्हणजे केवायसी करायची होती आपल्याला, तोच अर्ज आपल्याला लिहिता आहे। आणि माझं बँक पासबुक हे महाराष्ट्र बँकेचं असल्यामुळे मला महाराष्ट्र बँकेमध्ये जायचं होतं। पण तुम्हाला जे पण तुमचं बँक खातं असेल त्या बँकेत जायचं आहे आणि विचारायचं आहे की माझं बँक खात्याला केवायसी आहे का। केवायसी नसेल तर तुम्ही तिथं केवायसी करून घ्या। इथं त्यांनी पूर्ण दिलेलं आहे आपल्याला, इथं एक फॉर्मच आहे। त्या फॉर्म मध्ये आपल्याला आपली शाखा कुठची आहे, आपलं नाव लिहायचं आहे, त्यानंतर आपला अकाउंट नंबर टाकायचा आहे। अकाउंट नंबर टाकल्यानंतर त्याचं एक सहमती पत्र, आपली स्वाक्षरी, मोबाईल नंबर, ईमेल आयडी द्यायची आहे। त्यानंतर आपल्याला त्याला एक आधार कार्ड पण जोडायची आहे। आधार कार्ड जोडल्यानंतर तिथं आपल्याला पूर्ण देऊन द्यायचं आहे। ते दिल्यानंतर मग सर्व डॉक्युमेंट दिले आपण, मग आपला आधार कार्ड म्हणजे आपल्याला केवायसी करायची होती, ती केवायसी आपली होऊन जाणार 2-3 दिवसामध्ये। हेच तुम्हाला सांगायचं होतं मित्रांनो, कारण की ज्या पण दिव्यांगांना आतापर्यंत केवायसी केलेली नसतं त्या दिव्यांगांनी लवकरात लवकर जाऊन बँकेमध्ये केवायसी करणं हे खूप गरजेचे आहे। कारण की जो डिसेंबर आणि जानेवारीचा पगार येणार आहे दिव्यांगांचा, दिव्यांग, वृद्ध, विधवा यांचा जो पण पगार येणार आहे तो आता थेट डीबीटी मार्फत येणार आहे। म्हणून ज्यांनी आणखी पण तहसीलमध्ये डॉक्युमेंट नेऊन दिले असेल, तहसीलमध्ये पण डॉक्युमेंट नेऊन द्या। आणि ज्यांनी आणखी पण बँकेमध्ये केवायसी केली नसेल त्यांनी केवायसी करून द्या। कारण की तुम्ही जर केवायसी केली असेल तर तुम्हाला पेन्शन हे वेळेवर येणार। तुम्ही जर केवायसी केली नसेल तर तुम्हाला पेन्शन येणार नाही। कारण की केवायसी करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। कारण की महाराष्ट्र सरकारने 3-4 GR काढले आहे त्याबाबत की तुम्ही केवायसी करा, पण ह्या वेळेस त्यांनी असा GR ठामपणे काढला आहे की आम्ही डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे हे डीबीटी मार्फत देऊ, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। यानुसार आम्ही सर्व संजय गांधी किंवा श्रावणबाळ या योजनेचा लाभ घेत असेल त्यांना आम्ही पैसे डायरेक्ट डीबीटी मार्फत देऊ। हीच बातमी तुम्हाला सांगायची होती। आणि तुम्ही तुमचे जे पण बँक खाती असेल त्या बँक खात्यात जावा, तिथे गेल्यानंतर त्यांना विचारा की माझं बँक खात्याला केवायसी आहे की नाही। त्यांनी जर नाही म्हटलं तर तुम्ही लगेच तिथं गेल्या केवायसी फॉर्म घ्या, केवायसी करून घ्या। सगळ्यात पहिले बँक खात्याला केवायसी झाल्यानंतर मग तुमचा पगार, आणि मेन म्हणजे जे अकाउंट तुम्ही संजय गांधीला दिलाय त्याच अकाउंटमध्ये केवायसी करणं ही खूप गरजेचे आहे। तुम्ही जर आतापर्यंत पण केवायसी केली नसेल तर केवायसी करून घ्या। कारण की आपलं जर जे पण दिव्यांगांचं किंवा वृद्ध, विधवा यांचं पेन्शन हे केवायसी नुसारच येणार आहे, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर यानुसारच येणार आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला जर काही अडचण असली तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा, आम्ही त्या कमेंटचं उत्तर तुम्हाला नक्की देऊ। आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।